सो गुड मॉर्निंग गाईस. तर अशा प्रकारे आमचं गरुडेश्वर दर्शन झालेलं आहे. ते करून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी तिकडे निघालेलो आहोत. तर छानपैकी दर्शन झालं, छान अनुभव, छान वातावरण आणि एक स्थानाचं महात्म्य जे अनुभवायला मिळतं, जे त्या स्थानात गेल्यावरच समजतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही नक्की या. सगळी माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती सगळं अपडेट सगळं सांगितलेलं आहे. आणि ज्यांना ज्यांना ट्रेनने सुद्धा यायचं आहे, तिथे दत्त मंदिराच्या बाजूला सगळा बोर्ड लिहिलेला आहे. ट्रेनने जे जे येत आहेत किंवा त्यांना यायचं आहे, तिथेच बाजूला केवडिया स्टेशन म्हणून आहे. ज्यांना दादरवरनं यायचंय, म्हणजे ॲक्च्युली मुंबईतून ज्यांना यायचंय गरुडेश्वरला, तर रोजची ट्रेन आहे सकाळी माझ्या मते 5 वाजता काहीतरी. तिथे केवडिया स्टेशनला येते. दादर केवडिया स्टेशन असंच काहीतरी त्याचं नाव आहे वाटतं ट्रेनचं. आणि तिथून केवडिया स्टेशन तो हे गरुडेश्वर काहीतरी डिस्टन्स माझ्या मते 15 ते 20 मिनिटाचंच अंतर आहे. तर तुम्ही अवश्य येऊ शकता. तर अशा तऱ्हेने आमचं सुद्धा छान दर्शन झालेलं आहे. राहायची खायची सगळी उत्तम सोय आहेत. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेन, तुम्ही नक्की या, वेळ काढून या, अवश्य या. तर अशा तऱ्हेने आमचा पुढील प्रवास चालू झालेला आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आवर्जून सगळे व्हिडिओ पहा, पूर्णपणे पहा, नक्की पहा. तर अशा तऱ्हेने आमची गरुडेश्वर यात्रा पुरी झाली आणि आमचं टोटल रनिंग झालेलं आहे पनवेल टू गरुडेश्वर 430. आणि मला टोटल साधारणतः 1400चं पेट्रोल लागलं. नाहीतर रस्ता चांगला मिळाला असता तर आम्ही खूप चांगल्या गतीने एका लईने आम्ही असे दोघंही, म्हणजे गाडीने सुद्धा त्यात छान ॲव्हरेज दिलं असतं. पण रस्ता खराब असल्यामुळे गाडीने सुद्धा ॲव्हरेज तसं काही चांगलं दिलेलं नाहीये. त्याप्रमाणे प्रवास तर चांगला झाला, पण कंटाळा खूप आला. त्याच्यामुळे मी थांबत आलो. आणि पण आम्ही जिथे जिथे थांबलो तिथे आम्हाला जागा छान होत्या, म्हणजे पाठ टेकवण्यासाठी, चांगलं बसण्यासाठी वगैरे. असं आमच्या नशिबाने आम्हाला सुद्धा चांगली साथ दिली. आणि मेन म्हणजे प्रवास चांगला झाला. आणि अशा प्रकारे गरुडेश्वर यात्रा पूर्ण झाली आणि फायनली आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे चाललेलो आहोत. चला तर मग. वेलकम टू स्टॅच्यू ऑफ युनिटी. फायनली पोचलेलो आहोत. नमस्कार मंडळी. H.Guneji27 यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आत्ता स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलेलो आहोत. आणि तिथे तुम्ही बघताय तर तुम्हाला माझ्या बागे तुम्हाला दिसत असेल गर्दी पण खूप आहे. आणि माझ्या राईट साईडला इकडे मागे म्हणजे सगळ्या सुविधा आहेतच. टॉयलेट आहे, त्यानंतर लॉकर वगैरे सगळं आहे. ते सगळं बिलकुलमध्ये फ्री आहे. आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघताय तर इथे तिकीट वगैरे काढून पुढे इथून जायचं. मागे बस स्टॉप आहे. बस येतात, फ्रीमध्ये घेऊन जातात. पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटीला सोडतात. तिथून पुढे सगळ्या बसेस वगैरे सगळं फ्री आहे. फक्त आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी जंगल सफारी व लेजर शो असं मिळून आमचं 1300 रुपये तिकीट झालं. तर आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला आतमध्ये चाललो आहे. तत्पूर्वी तुम्हाला इथला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो.
मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोचलेलो आहोत. सगळं सामान वगैरे लॉकरमध्ये ठेवलेलं आणि आत्ता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. तर आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी, जंगल सफारी आणि लेझर शो, तर असं आमचं काल बुकिंग झालेलं होतं आजच्या दिवसाचं. तर आज आम्ही हे सर्व पाहणार आहोत व तुम्हाला दाखवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो. तर तत्पूर्वी तुम्हाला बस दाखवतो व आजूबाजूचा परिसर. चला तर मग. रेल्वेचा नाही, दुसरा पप्पा तेरे को फोन करेगा वो आगे रोड के आगे हाँ यहाँ अभी अपने घर आया खा के गया. ये तो क्या खबर क्या काम से गए. प्रकारे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला उतरलेलो आहोत आणि बाजूलाच समोर मोठा भव्य दिव्य असा सुंदर माननीय श्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य असा मोठा पुतळा आहे. मला दाखवतो. तत्पूर्वी तुम्ही माझ्या मागचा आजूबाजूचा परिसर बघून घ्या. व बाजूलाच सुंदर अशी नर्मदा मैया सुद्धा शांतपणे वाहते. मेन म्हणजे आज शनिवार पण नाही आहे, रविवार पण नाही आहे, आज आहे मंगळवार. त्यामुळे बिलकुल गर्दी नाही आहे. कारण अशा ठिकाणी फिरायला जायचं म्हणजे एक तर लोकांना शनिवार रविवार लागतो आणि शनिवार रविवार आला की खूप गर्दी असते. पण आज गर्दी बिलकुल नाही आहे. थोडी माणसं आहेत, अगदी हातावर मोजणे इतकी, पण आम्हाला फुल एन्जॉय करता येईल गर्दी नसल्यामुळे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी वगैरे सगळं. चला तर मग. ही बाजूने वाहणारी नर्मदा मैया आणि बाजूलाच असलेला सुंदर भव्य दिव्य असा श्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी व आजूबाजूचा सुंदर असा परिसर. तर मित्र हो, अशा तऱ्हेने आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो आणि तिकडे आमचा टायमिंग आहे 12 वाजताचा. त्यामुळे 2 तास आम्हाला तिथे थांबावं लागेल. मग तेवढे तर मी प्लॅन केला की जंगल सफारी करून येऊ. तर आत्ता आम्ही बसमध्ये आहोत आणि बघा किती गर्दी आहे ती बसमध्ये. म्हणून सांगतो, शनिवार रविवार अजिबात येऊ नका, ऑड डेलाच या. मग तुम्हाला अशी गर्दी अजिबात मिळणार नाही. तर आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीला. तर तुम्हाला मी दाखवतो जंगल सफारी. चला तर मग. द स्टॅच्यू ऑफ युनिटी जंगल सफारी. तर अशा तऱ्हेने आम्ही जंगल सफारीमध्ये एंट्री वगैरे केली. तर त्याने आम्हाला सांगितलं की पाण्याची बॉटल वगैरे काय घेऊ नका, इथे डस्टबिन दिलेलं आहे तिथे टाका. कॅमेरा वगैरे न्यायला आतमध्ये अलाउड नाही आहे, मोबाईल तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर एंट्री वगैरे केली, बिल वगैरे त्यांना दाखवलं. तर आम्ही आता आतमध्ये चालायला सुरुवात केलेली आहे. थोडंसं चालायचं आहे, मग पुढे ते बसमधून तिथून फिरवतात आपल्याला सगळी जंगल सफारी. आणि सोय सगळी चांगली आहे. आतमध्ये पाण्याची बाटली न्यायला परवानगी नसली तरी आतमध्ये पाणी अंतरावर अशी त्यांनी सोय केलेली आहे. तर तुम्हाला मी सगळी माहिती अपडेट देत राहीनच आणि तुम्ही इथला आजूबाजूचा परिसर बघा. तर सुंदरसा असलेला आजूबाजूचा परिसर, जंगल सफारी, स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर इथे तुम्ही बघताय थोडी काच आहे, पण मी कॅमेरा झूम करतोय, तुम्हाला बघा दिसतंय का. समोरच बिबट्या बसलेला आहे आणि आम्हाला सुरुवातीलाच या महाराजांचं दर्शन झालंय. तर शांतपणे बघा कसा बसलेला आहे तो.
असेच पुढे आपल्याला प्राणी दिसतील. जसे जमतील ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारचे वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि इकडे ऊन खूपच प्रमाणात आहे. त्यामुळे थोडाफार थकवा तुम्हाला बोलण्यातून माझ्या जाणवतच असेलच. त्यामुळे तुम्ही पाणी इकडे आल्यावर पाणी खूप पिया, भरपूर पिया, तंदुरुस्त राहा. हे तुम्हाला जास्ती उन्हाचा त्रास होणार नाही. आणि इथे आपल्याला बघा कोण भेटला आहे, तो अगदी जवळ आलेला आहे, तुम्हाला पूर्णपणे दिसेलच. बघा खूप जवळून, खूपच जवळ आलेला आहे अगदी, तुम्हाला पण छान दिसेलच. 2 बिबट्या व 1 जगवार असा आम्हाला दिसलेला आहे. फोटो वगैरे थोडासा व्हिडिओ काढला आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत, स्नेक हाऊस आहे तिथे आपल्या मित्रांना भेटायला. चला तर मग स्नेक हाऊस पाहूया. तर हा आपल्याला इथे प्राणी पाहायला मिळतोय. नाव तुम्ही वाचलं असालच. शांतपणे बसलेत बघा, दिसतायत का मित्रांनो? होय, लवकर ये कोणी. भव्य दिव्य असा अजगर इथे आहे, तुम्हाला दाखवतो. झाडाखाली अजगर झाडाखाली झोपलाय एक खोपटीत जाऊन. तर बघा, मी झूम करतोय, कॅमेरा मध्ये काच आहे, एवढी क्लिअरिटी येत नाहीये, तरी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. आत्ता आपण आलेलो आहो स्नेक हाऊसमध्ये. वाव, स्नेक हाऊस. मित्रांची घरं स्नेक हाऊस नव्हे. तर हा पण प्राणी आपल्या इथे उपलब्ध आहे, ग्रीन इगुआना. बघा की छान सुंदर असा बसलाय पॉज दिली आणि छानपैकी पोज पण दिली आहे. इकडे आणि इथे सुद्धा बघा 2-3 दिसत आहेत. एक ब्लॅक आहे, एक ग्रीन आहे, म्हणजे आर्मी ग्रीन कलर सारखा दिसतोय. दिसला का? द ब्लॅक बिगिनिंग ॲनाकोंडा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कुठे दिसत नाही रे स्नाप वगैरे. तुला दिसतोय का कोणी? तो पण तिथे वरती कोपऱ्यात आहे. पैसे दिले तिथे. उठ. तर इथे आम्हाला बॉल पायथन हा नावाचा एक स्नेक आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा, एक व्हाईटमध्ये आहे इथे आणि दुसरे इथे 2 बसलेत, खाऊन पिऊन सुस्तावलेले आहेत. बघा, इथे एक पडलाय, आतमध्ये एक आहे आणि हा इथे एक आहे. आमचे मित्र याच्याशी खेळत होते. हा बघा, हा बघा कसा बाहेर येतोय. हा जरा ऍक्टिव्ह वाटतोय मला, ताजा तवाना झालेला आहे. तर आमचे परम मित्र व व्हाईट बॉल पायथन यांची जुगलबंदी इथे चालू आहे. बघा, अशा प्रकारे आम्ही स्नेक हाऊस बघितलेला आहे. तुम्हाला थोडेफार जे दिसत आहेत प्राणी इथे, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या हाऊसमध्ये चला तर मग. अशा तऱ्हेने आम्ही स्नेक हाऊस आमचं पाहून झालं आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलोय. तर आपल्यासोबत मराठी मंडळी पण आहेत, पुण्यातून आलेले आहेत आणि आम्ही पनवेलमधले आहोत. तर आमची इथे छान ओळख झाली आणि लहान मुलं पण आहेत सोबत. पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही?
इथे बघताय तुम्ही मोर आहे, कोयल आहे, पोपट आहेत. हे बघा इथे आम्हाला जवळून तुम्हाला दिसतंय, दिसलं का? किती वाजता सगळं पॅकच करून ठेवले. तर इथे आम्हाला आता बघा तर इथे आम्हाला सिरपट्टी सवन म्हणून प्राणी आहेत पाण्यात. काय आता बदक आहेत की राजहंस आहेत बघा. खूप असे प्राणी आहेत इथे, छानपैकी पाण्यामध्ये बसलेत व खूप इथल्या सरकारने खूप छान असं हे बनवलेलं आहे. इथे आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. मोर आहे, व्हाईट मोर आहे, बगळा आहे, बदक आहे, करकोचा पण दिसतोय व रानकोंबडी. इथे नावं वेगळी आहेत पण मला जे जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यांच्यासाठी छान असं सुंदर अशी जागा केलेली आहे बघा. हे बघा इथे पण आहेत प्राणी. वेलकम टू जंगल सफारी स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं थोडाफार जंगल सफारी बघून झालेली आहे. आणि अशा ओपन गाड्या असतात, त्या गाड्यांमध्ये आपण बसायचं आणि त्या आपल्याला एका हाऊसपासून दुसऱ्या हाऊसपर्यंत नेऊन पोचवतात. आणि मध्ये जे काय असं बघण्यासारखे पॉईंट आहेत ते गाडीमधून आपल्याला जाताना दिसतात. त्यामुळे वेगळी थांबायची तिथे काही गरज नाही. पण जिथे काही जसं स्नेक हाऊस आहे तिथे आम्ही चालत चालत फिरलो. अशी काही ठिकाणं आहेत ती आपण चालत फिरायची. बाकी त्यांच्या गाड्या वगैरे आहेत त्या तिथून नेऊन सोडतात आपल्याला. आणि बिलकुल फ्रीमध्ये आहे सगळं. आणि पाण्याची वगैरे खूप सोय आहेच केलेली. आणि ऊन खूप आहे त्यामुळे टोपी घाला, गॉगल लावा. आणि जंगल सफारी स्टॅच्यू ऑफ युनिटी जर तुम्ही करत असाल तर पाणी खूप पिया. म्हणजे काहीतरी पोटामध्ये लिक्विड खूप प्रमाणात तुमच्या असलं पाहिजे असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. झोपल्यास भाई, उठ आता थोडा वेळ. हां, खायचं आणि तर हो द बिगिनिंग असा पाणघोडा आपल्याला इथे पाण्यात सुस्तवलेला पाहायला मिळतोय. पहा, आजूबाजूला छान सुंदर हिरवीगार अशी झाडे आहेत. आणि त्याचप्रमाणे जसजसा सूर्य उगवतोय, डोक्यावरती येतोय, त्याचप्रमाणे गरमसुद्धा खूप होतं आहे. जसं की सांगितल्याप्रमाणे पाणी खूप पिया, लिक्विड पोटामध्ये खूप ठेवा, लिंबू सरबत पण बरोबर ठेवा कारण खूपच ऊन आहे. पण आजूबाजूला हिरवीगार झाडं असल्यामुळे एक इथे फिरायला खूप छान वाटतं आहे. आजूबाजूला स्वच्छ सुंदर परिसर हे सुद्धा खूप छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सारखी अनाऊन्समेंट करतायत की प्राण्यांना काय खायला प्यायला देऊ नका. तसं समजा केलं तर इथे तुम्हाला दंड भरावा लागतो, तेवढी मात्र काळजी घ्या. बाकी तुम्ही फोटोग्राफी वगैरे इथे नियमितपणे करू शकता, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. फक्त घाण कचरा वगैरे काही करता येत नाही. कॅमेरे वगैरे लावलेले असल्यामुळे दंड भरावा लागतो, त्याच्यामुळे काळजी घ्या मित्रांनो. नर्मदा मैयेवर बांधलेलं जे धरण आहे ते आम्हाला अगदी जवळून पाहायला मिळतं आहे. पण सध्या धरणाचे दरवाजे बंद आहेत त्यामुळे पाणी काही सोडलेलं नाही आहे. जेवढं इथे तुम्हाला समोर दिसतं आहे तेवढंच पाणी पाहायला मिळतं आहे. व आजूबाजूला असलेला छान सुंदर स्वच्छ सुंदर असा परिसर. पण ऊन खूप आहे मित्रांनो. तुम्ही इथे फिरायला आलात तर पुन्हा एकदा सांगतो नक्की काळजी घ्या. पण बघण्यासारखं खूप छान आहे.
फक्त शनिवार रविवार काही येऊ नका तुम्ही, खूप गर्दी असणार इकडे. आम्हीसुद्धा ऑर्डर डेला आलेलो आहोत. तुम्ही पण ऑर्डर डेला या, छानपैकी फिरा. जवळजवळ खायची प्यायची ते सुंदर सोय आहे. थोडं जंगल सफारीमध्ये कॉस्टली आहे, पण बाकी सगळं तुम्हाला गाड्या ज्या फिरवतात ते सुद्धा सगळं फ्री आहे. AC बसेस आहेत त्यासुद्धा फ्री आहेत. आणि जसं की सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, जंगल सफारी, स्टॅच्यू ऑफ युनिटी व लेझर शो हे सगळं मिळून आमचं दोघांचं तिकीट झालं 1300 रुपये. ते तुम्ही आदल्या दिवशी बुक करा, म्हणजे मला दुसऱ्या दिवशी पाहता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टॅच्यू ऑफ युनिटीमधलं जंगल सफारी आणि आजूबाजूचा परिसर, गार्डन असे आम्ही बघितलेले आहेत. तर आता आम्ही परत आमची बस आलेली आहे आणि आमचा तिकडचा टायमिंग झालेला आहे. तर आम्ही इथलं सगळं आटपून संपवून फ्रेश वगैरे होऊन मुख्य स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला चाललेलो आहोत. चला तर मग फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे चाललो आहे. गाडी आलेली आहे, गाडीमध्ये बसलेलो आहोत. बघा पुढे फोन दे लोक. वो एकदम आगे चले गए इधर. एक एक लड़के कुठे झूम केले? आयदा यायलाच केले आई. वेलकम टू स्टॅच्यू ऑफ युनिटी. वेलकम टू द स्टॅच्यू ऑफ युनिटी. फायनली आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर लिफ्टमधून आम्ही वरती आलेलो आहोत 45व्या मजल्यावर. तर इथून जो नजारा दिसतोय तो मी तुम्हाला दाखवतो. बघा तर 45व्या मजल्यावरून घेतलेला व्ह्यू बघा मित्रांनो. जंगल सफारी बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. और क्या किया? और उसके बाद वो फ्लावर गार्डन कैसा? अशा तऱ्हेने आमचं वरचं दर्शन झालेलं आहे. बघून तुम्हाला पण दाखवलं, पण बाजूला बॅरिकेड वगैरे लावले असल्यामुळे जास्ती समोर मोबाईल नेता येत नाही आणि पोचत पण नाही. चुकून हातातून पडला तर डायरेक्ट खाली आणि मोबाईलवरती. त्याच्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवलं. अजून बाकीचं आम्हाला फिरवायचं आहे, तर ते पण फिरतो, तुम्हाला पण दाखवतो, अपडेट देतो. आता आम्ही परत लिफ्टमध्ये जातो आहे. तर आतमध्ये एंट्री केल्यावर खूप सुंदर असा पुतळा इथे आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा. बघा माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे स्टॅच्यू ऑफ युनिटी, संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी कसं तयार झालं, काय काय त्याला लागलं, सगळं हायलाईट्स ह्याच्यामध्ये दाखवले जाते. त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटी माननीय श्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जीवनगाथा, म्हणजे त्यांनी काय काय इतिहास घडवला त्यांचं संपूर्ण सुद्धा हायलाईट्स ह्याच्यामध्ये दाखवले जाते. व इथे तुम्हाला दिसतंय समोर जगातला सर्वात मोठा पुतळा आहे आपले माननीय श्री वल्लभभाई पटेल, जगात उंच, हायस्ट. ही अशी सर्व हायलाईट दाखवली जाते. एंट्री केल्यावर सर्वप्रथम आपल्याला मुखदर्शन होतं सरदार वल्लभभाई पटेल यांचं. तुम्हाला दाखवतो. गर्दी तशी थोडीशी आहे, म्हणजे शाळेची ट्रिप आली इथल्या गुजरातमधल्या शाळेची. हे बघा माझ्या मागे मुखदर्शन, सगळे फोटो काढतात, ग्रुप फोटो. तुम्ही पण नक्की या, खूप छान सुविधा आहे. सगळा अख्खी हिस्ट्री आतमध्ये सगळी लिहिलेली आहे. आता तुम्हाला सांगू शकत नाही मी, पण खूप असं लिहिलेलं आहे. व आतला छान असा सुंदरसा परिसर.
जसं की म्हटलं मी सुरुवातीला, गर्दी नाही आहे बिलकुल, पण हळूहळू गर्दीसुद्धा वाढत चालली आहे. ऊन पण खूप आहेच, त्यामुळे इथे आम्हाला फिरताना खूप त्राससुद्धा होतो आहे. पण फिरायची इच्छा जी काय आहे ती काही कमी होत नाही. ऊन खूप आहे, उन्हाचा खूपच त्रास होतो आहे, तुम्हाला माझ्या बोलण्यातून जाणवलं असेलच. आणि पण जे बघण्यासारखं जे आहे निसर्ग सौंदर्य म्हणा, ते खूपच छान आहे. पण इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आम्ही जे ॲक्च्युली जे ते आहोत ना, तेथे आजूबाजूचा परिसर चांगला आहे आणि जिथे उभे आहोत तिथे वरती अगदी म्हणजे छप्पर पण नाही आहे, फक्त उन्हाचं छप्पर मिळतं आहे आम्हाला. त्याच्यामुळे खूप ऊन आहे, पण बाजूला डोंगर वगैरे खूप आहे, त्याच्यामुळे वारासुद्धा जो येतो आहे तो तसा गारगार वारा मिळतो आहे, बाजूला हिरवीगार झाडे असल्यामुळे. त्यामुळे काही तसं एक काय वाटत नाही आहे. पण ऊन खूप असल्यामुळे खूपच त्रास जाणवतो आहे. तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही जे बघितलं असाल म्हणजे जंगल सफारी वगैरे तुम्ही बघितली असाल. आणि इथे त्याच्या ॲक्च्युली आम्ही ज्या जो आवार आहे आमच्या तिथे वरती काहीच नाही आहे, सगळं माळ रानासारखं सपाट आहे सगळं, आणि खूप म्हणजे खूपच ऊन आहे. तर तुम्हीसुद्धा इथे आलात तर नक्की काळजी घ्या, पुन्हा एकदा सांगतोय. बाकी फिरण्यासारखं खूप छान आहे आणि माहिती पण खूप सुंदर लिहिलेली आहेच, तीसुद्धा तुम्हाला आतमध्ये गेल्यावर वाचायला मिळेल. तर अशा प्रकारे आमचं पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरून झालेलं आहे. तुम्हाला पण मी दाखवलेला आहे. तर हा ब्लॉग माझा कसा वाटतोय तो तुम्ही मला सांगा, आणि आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सांगायचं म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती आहे की माननीय श्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशासाठी जे काही केलं आहे त्यांची एक आठवण म्हणून हे इथे त्यांचं मोठं भव्य असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. आणि 31 ऑक्टोबर 2018 रोजी माननीय श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या हस्ते इथे 31 ऑक्टोबरला भव्य दिव्य असा समारंभ, उद्घाटनाचा समारंभ असा करण्यात आला होता. तर असं ही थोडक्यात सांगितलेली इथली माहिती. तर तुम्ही येताय फॅमिलीसह किंवा मित्रांसह किंवा अन्य एकटे असाल किंवा सिनियर सिटीजन यांनासुद्धा घेऊन यायचं असेल तर सगळी उत्तम व्यवस्था इथे आहे. ज्यांना ज्यांना चालता येत नाही किंवा म्हातारे जण खूप म्हातारे आहेत पण त्यांना बघायची इच्छा आहे, पण त्यांच्यासाठी इथे व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. इथे ऊन खूपच आहे, खूप म्हणजे खूप प्रमाणात ऊन आहे. पण ज्यांना ज्यांना चालायचा कंटाळा येतो किंवा चालण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा उन्हामुळे चालता येत नाही, थकवा आहे, त्यांच्यासाठी बाजूला इथे असं उभं राहायचं की आपण डायरेक्ट जाऊ शकतो, चालण्याची पण गरज नाही. असे त्यांनी एक ठराविक ठिकाणी केलेले आहेत. आणि माझ्या बागे ह्या साईडला तुम्ही बघताय राईट साईडला, तर हा गाडीचा रोड आहे, म्हणजे इकडनं गाड्या येतात. आपण सगळी माणसं तिथे एक ठिकाणी स्टॉप असे केलेले आहेत. तर तिथे जाऊन उभं राहायचं, गाडी येते आपल्याला एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी नेऊन सोडते. तर असं हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. तुम्ही नक्की या, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. तर आत्तापर्यंतचा केलेला व्लॉग कसा आहे तो सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत टाटा, बाय बाय.
भरो